तिसरा प्रकरण मसावी व लसावी आपण पाहूत. तर आणि दुसरं प्रकरण तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेलं आहे. तर मसावी म्हणजे काय? मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आणि लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. गेल्या वर्षी तुम्हाला झालेलंच आहे लसावी मसावी. तर आता त्याच्या पुढे पहा, सर्वात लहान मूळ संख्या कोणती? सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान मूळ संख्या ही 2 आहे. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. ही एकच अशी मूळ संख्या आहे, ती समसंख्या आहे. दुसऱ्या सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्या विषम आहेत. तर सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2. मूळ संख्या कशाला म्हणतात ते तुम्हाला माहित आहे, कारण ज्या संख्येचे एक व तीच संख्या असे दोनच विभाजक असतात त्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? मूळ संख्या म्हणतात. आणि 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ज्या संख्येचे त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे, 1 ते 50 या संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत आणि त्यांची यादी करा. पहा, 1 ते 50 पर्यंतच्या आपल्याला मूळ संख्या काढायच्या आहेत आणि किती आहेत तेही पाहायचंय. तर आपण पहिल्या प्रथम मूळ संख्या 1 ते 50 पर्यंतच्या 50 पर्यंतच्या मूळ संख्या पाहू. पहिली मूळ संख्या आहे 2, 3, 5, 7. मूळ संख्या लक्षात ठेवण्यासाठी काही आपणच आयडिया तयार करायच्या. पहा, आता 1 ते 10 पर्यंतच्या किती आल्या मूळ संख्या? 4. पण आता आपल्याला इथं 50 पर्यंतच्याच काढायच्या आहेत, 50च्या पुढे नाही काढायच्या. पुढची मूळ संख्या कोणती आहे? 7च्या पुढे 11, 13, 17 आणि 19. ह्या झाल्या 20 पर्यंत. आता पुढे 21 ते 30 पर्यंतच्या काढायच्या आहेत. 21 ते 30, त्याच्या पुढची 21च्या नंतरची मूळ संख्या आहे 23 आणि नंतर 29. आता ही झाल्या 30 पर्यंत. आता 31 ते 40 मध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत? 31 आणि 37. पुढे 41 ते 50, 41 आणि 43. आणखीन कोणती आहे? 47. त्या पहा किती मूळ संख्या झालेल्या आहेत. 4 इथपर्यंत 8, 8 आणि 4 12 आणि ह्या झालेल्या आहेत, किती झालेल्या आहेत? 15. आणखीन कोणती राहिली का पाहायच्यात? किती पर्यंत काढल्या? 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? एकूण 15. किती पर्यंत? 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? 15 आहेत. आता पुढचा प्रश्न पहा, खालील संख्यांपैकी ज्या संख्या मूळ संख्या आहेत व त्या संख्याभोवती गोल करा. आता मूळ संख्याभोवती काय करायचंय? गोल करायचंय. पहिली मूळ संख्या पहा 17. तुम्हाला माहित आहे 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. त्याच्यामधल्या मूळ संख्या पाहायच्या. आता इथे 1 आहे, 3 आहे. आता ही होऊ शकते का? 15 नाही, तुम्हाला माहित आहे, कारण एकक स्थानी 5 आहे, म्हणजे त्या संख्येला 5 नेही भाग जातो. आता इथं 4 आहे, 4 हे आहे का? नाही. एक तर मूळही नाही आणि संयुक्तही नाही. परत कोणती आहे? 2.
12 नाही, 23, 27, कारण ह्या दोन संख्यांची बेरीज 9 येते म्हणजे 3च्या पाड्यात आहे. आता इथे एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5 न भाग जातो, 35 ही येत नाही. पुढची संख्या आहे 41, ही मूळ संख्या आहे. आणि पुढची आता इथं आपण पाहिलेल्याच आहेत, 1 ते 50 पर्यंत या आलेल्या आहेत. आता पुढची इथं एकक स्थानी 8 असल्यामुळे ही मूळ संख्या नाहीये. 51, यांची बेरीज 6 येते. इथे एकक स्थानी 2 आहे, 2 ची कसोटी तुम्हाला माहित आहे. परत आता इथं ही संख्या कोणती आहे, 79, ही एक मूळ संख्या आहे. आणि ही आहे 97. 91 ते 100 मध्ये फक्त 97 ही शेवटची मूळ संख्या आहे. पुढचे पहा, सहमूळ संख्या कशाला म्हणतात, तर ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. तर ह्या सहमूळ संख्याचे इथं तुम्हाला उदाहरण दिलेले आहेत. 10, दुसरी त्याची जोडी 21, 14, 15, 13, 17. आता तुम्हाला इथं पहा लक्षात आलं असेल 14 आणि 15 या क्रमवार संख्या आहेत. दोन क्रमवार संख्या ही कशा असतात, त्या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात. सहमूळ संख्याला सापेक्ष मूळ संख्या ही म्हणतात, हे लक्षात ठेवा. पुढचं पाहूत आपण. मूळ संख्या शोधण्याच्या तुम्हाला मागे 5वीला पण इरोटेथेनिसची पद्धत मूळ संख्या शोधण्याची हे पाहिलेले आहे तुम्ही. जरी आता विसरलेला असेल तर ती परत एकदा करायचं. म्हणजे कसं काढायचं, 1 ते 10 पर्यंत 100 पर्यंत संख्या मांडायच्या. पण मांडत असताना सुरुवातीपासून 1 ते खाली 10 पर्यंत करायचं, वरी 11 ते इथं खाली 20 पर्यंत अशा संख्या मांडून घ्यायच्या. आणि 1 ला चौकट करायची. पुन्हा 2 ने भाग जाणाऱ्या संख्या, 3 ने भाग जाणाऱ्या संख्येला काय करायचं, कट करायचं. 3 ने, 5 ने, 7 ने. आणि ज्या राहिलेल्या संख्या असते त्या म्हणजे मूळ संख्या, त्याला गोल करायचं. आणखीन एक पद्धत आहे पहा. 1, 2, 3, 4, 5, 6 असं 7, 8, 9, 10, 11 आणि 12 अशा संख्या काय करायचं, 6 पर्यंतच मांडायचं. 6च्या नंतर 7 इकडे घ्यायचं. आता इथं 12, 12च्या नंतर इकडे 13 घ्यायचं. असं पूर्ण 102 पर्यंत मांडायचं. आता या ठिकाणी फक्त पहा, ही जी आहे 2 आणि 3 ह्या मूळ संख्या आहेत. आणि ह्याच्या खाली जे ह्याच्या खाली येतात उभ्या स्तंभामध्ये ज्या संख्या असतात ह्या खालच्या, त्या सर्व संयुक्त संख्या येतात. पहा तुम्ही करून, ह्याच्या खालच्या पण संयुक्त येतात. फक्त 1च्या खालच्या आणि 5 मधल्या, ह्या 6च्या पण खालच्या कशा येतात, संयुक्तच येतात. हे 1 आणि 5 आणि ही 2 आणि 3 ह्या तुम्ही स्तंभामध्ये पाहायचं कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत त्या शोधून काढायच्या. एकक स्थानी जर 5 असेल तर ती संख्या कारण येणार नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही मूळ संख्या जर विसरलेले असतील तर आणखीन 1 ते 100 पर्यंतच्या किती येतात, 25 येतात, त्या मूळ संख्या काढा. कारण तुम्हाला पुढे अवयव पाडत असताना वगैरे मूळ संख्या आल्या पाहिजेत. पुढचा आहे प्रश्न. कारण पुढे आपण काय पाहिलं, सहमूळ संख्या पाहिल्या. आता पुढचं आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या कशाला म्हणतात, तर दोन मूळ संख्यांतील फरक हा किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. त्या संख्यांना म्हणतात जोडमूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्यातील फरक
संख्यातील फरक 2 असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. तर जोडमूळ संख्यालाच जुळ्या मूळ संख्याही म्हणतात. तर जोडमूळ संख्या कशा शोधायच्या? आता पहा, 1 ते 10 पर्यंतच्या कोणत्या कोणत्या आहेत? 2, 3, 5, 7. आता ह्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये 2 चा फरक असणाऱ्या संख्या शोधायच्या. म्हणजे कोणती आहे पहा, 3 आणि 5. आता याची वजाबाकी केली तर किती येते? 2 येते. पुढे आणखीन कोणती असेल? 5 आणि 7. तर अशा एकूण 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 येतात. ह्या जोड्या तुम्ही शोधून काढा. पुढे आता आपल्याला काय करायचंय? सराव संच 10 सोडवायचा आहे. प्रश्न पहिला, जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही, अशी संख्या कोणती? अशी संख्या कोणती आहे? तर पहा, काय आहे प्रश्न? जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? तर मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या आहे 1. कारण 1 चा दुसरा विभाजकच नाहीये. 1 ला 1च आहे. म्हणून ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, पुढील जोड्यांपैकी समूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. पुढील जोड्यांपैकी कोणत्या संख्यांच्या जोड्या शोधायच्या? सहमूळ संख्यांच्या जोड्या शोधा. जोड्या ओळखा. नंबर 1, 8 आणि 14. तर आपल्याला
ही सहमूळ संख्येची जोडी आहे का नाही ते शोधायचंय. त्यासाठी काय करावं लागतंय आपल्याला? सहमूळ संख्येची जोडी शोधण्यासाठी त्यांचे विभाजक काढून 8 चे विभाजक सर्व विभाजक काढायचे 8 चे. 1 कितीनं जातो 8 ला भाग, त्या संख्या लिहायच्या. 2 4 आणि 8 14 चे विभाजक. 1 2 7 आणि 14. तर 1 न तर प्रत्येक संख्येला भाग जातो. एकच स्थानी 4 आहे म्हटलं की 2 ने भाग जातो, तुम्हाला माहित आहे. तर ह्या ज्या काही खूप मोठ्या मोठ्या संख्या असल्या की त्याला भाग घालण्यासाठी खूप वेळ जातो. म्हणून आपण एक जवळचा मार्ग काढलेला आहे गणित तज्ञांनी शोधून. तर तो कोणता आहे? कसोट्या. तुम्हाला झालेले आहेत. 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची, 5 ची, परत 6 ची, 10 ची, 11 ची. तर 2 ची कसोटी तुम्हाला माहित आहे. एकक स्थानी 0 2 4 6 8. एकक स्थानी यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती कितीही मोठी संख्या राहू द्या, त्या संख्येला कितीने भाग जातो? 2 ने भाग जातो. आणि जर विसरलेले असतील तर परत तुम्ही कसोट्या हे करा, पाठ करा. पाठ करायचं म्हणजे काय करायचं माहितीये का? आता तुम्ही 2 चा जर पाढा लिहिला तर तुमच्या लक्षात येईल 2 च्या पाढ्यामध्ये 2 झाले की 4 येतं, 4 झाले की 6 येतं, 6 झाले की 8 येतं, एकक स्थानी 0. परत रिपीट 2 4 6 8 0. म्हणजे याच्यावरूनच लक्षात येते की एकक स्थानी या जर संख्या असतील तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. 2 चा पाढा लिहून पाहायचा. 3 चा बेरजेची कसोटी आहे. आता पुढे, आता इथं काय म्हटलेले तुम्हाला? या 2 संख्या सहमूळ आहेत का? सहमूळची व्याख्या पाहिली आपण. सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्यांचा सामायिक विभाजक एकच असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. आता या ठिकाणी सामायिक विभाजक 1 आहे का? नाही. या ठिकाणी 1 आणि 2 आहेत. म्हणजे या सहमूळ संख्या आहेत का? नाही. सामायिक विभाजक आहे 1 व 2. म्हणून 8 व 14 या संख्या सहमूळ संख्या नाही. त्या पहिल्या. आता दुसरं उदाहरण पाहूत आपण. सहमूळ आहेत का नाही ते. त्याच्यातच दुसरं गणित पाहूत. तर दुसरी आहे जोडी नंबर 2 4 व 5. आता पाहू 4 चे विभाजक. 1 आणि 4. 5 चे विभाजक 1 आणि 4 येतात का? नाही. कारण इथं 2 ने भाग जातो. म्हणून 1 2 आणि 4. परत पाहायचं असं जर झालं तर परत एकदा आपण विभाजक बरोबर आहेत का ते खात्री करून घ्यायची. आता 5 चे 1 न भाग जातो 5 ला आणि 5 नेच. म्हणजे या ठिकाणी फक्त एक हाच सामायिक विभाजक आहे पहा. म्हणजे या दोन्ही संख्या कशा आहेत? सहमूळ संख्या आहेत. सामायिक विभाजक
पासून काय 1 आहे, म्हणजे 4 व 5. आणखीन एक लक्षात येईल, मी आता सांगितलं होतं तुम्हाला, सहमूळ संख्या म्हणजे क्रमवार संख्या ही काय असतात, सहमूळ संख्या असतात. म्हणजे आता ही क्रमवारच आहे, 4च्या नंतर येणारी 5 आहे, 4 आणि 5 हे क्रमवार आहेत, म्हणजे ही कशी आहे, सहमूळ संख्या आहे. 4 व 5 या सहमूळ संख्या आहेत. आता त्याच्यातले आपण मी 2 उदाहरण सोडवलेले आहेत, पुढचे 2 तुम्ही सोडवा. प्रश्न आहे तिसरा, काय आहे, 25 ते 100 पर्यंतच्या 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा. त्या किती आहेत ते लिहा. आहेत त्या लिहा. आता किती पर्यंतच्या सांगितलेले तुम्हाला, 25 ते 100. उत्तर लिहायचं आहे. आता इथं आपल्याला प्रश्नामध्ये जे विचारलेले तेच लिहायचं, खाली इथं पूर्ण वाक्य लिहायचं. 25 ते, आता तुम्हाला इथं 25 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या सांगितलेले आणि तुम्ही 1 ते 100 पर्यंतच्या लिहितात, तर ते तुम्ही उत्तर जर लिहिलात तर तुमचं उत्तर बरोबर येणार नाही. 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या तर आता आपल्याला 25 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या लिहायच्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत बघा. तुम्हाला सांगितलं होतं की आपण पाहिलं होतं 1 ते 10 पर्यंतच्या 4 आहेत आणि परत 11 ते 20 पर्यंत 4 आहेत आणि 21 ते 30 पर्यंत किती आहेत, 2च आहेत. मग आता 25च्या पुढची संख्या कोणती येणार आहे, 25च्या पुढची संख्या येणार आहे 29, कारण 23 एक आहे ती 25च्या अगोदर येते. त्याच्यानंतर आता 31 ते किती पर्यंतच्या, 40 पर्यंतच्या संख्या 31 आणि पुढची आहे ती 37. आता 41 ते 50, 41 ते 50 मध्ये किती आहेत, 41, 43 आणि 47. आता 51 ते 60 मध्ये 53, 51 येते का, नाही येत. 53, 57 पण नाही, कारण ते बेरीज 12 येते. 59, आता पुढे 61 आणि 67 आणि 69. आता पुढचे आहे 71, 73 आणि 79. या ठिकाणी 69 येईल का, नाही, कारण यांची बेरीज किती होते, 15 होते, म्हणून या ठिकाणी ही संख्या येत नाही, लक्षात ठेवा. 73, 79, 83, 89 आणि 97. हा किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर 25 ते 100 पर्यंत
किती मूळ संख्या आहेत? 16. तुम्हाला विचारलेलं होतं किती संख्या आहेत, ते पण लिहायचं. मूळ संख्या किती आहेत? 16. पुढचा प्रश्न आहे 1 ते 50 पर्यंतच्या तुम्हाला काय काढायचे? सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या काढायचे. प्रश्न 5वा आहे. प्रश्न चौथा 1 ते 50 पर्यंतच्या सहमूळ संख्यांच्या जोड्या लिहा. किती पर्यंतच्या लिहायचे? 1 ते 50 पर्यंतच्या. या ठिकाणी तुम्ही क्रमवार संख्या लिहिला तरी चालते. 1 ते 50 पर्यंतच्या आपण पहिल्या प्रथम क्रमवार संख्या घेऊ, कारण क्रमवार संख्या ही सहमूळ संख्या असते. 4, 5, समजा 11, 12 किंवा दुसऱ्याही कोणत्याही ह्याचे असतील त्याही घेऊ शकतो आपण. तर समजा 13 आणि 17 याही ह्या संख्यांचे दोघांचेही कोणते सामायिक विभाजक एकच येतो, कारण ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत. पुढचं आहे 22, 23 घेतले. किती झाल्या? 4 झाल्या. समूळ संख्यांच्या आपल्याला 50 पर्यंतच्या म्हटलेले, तुम्ही कितीही होऊ शकतात. 50 पर्यंतच्या किती म्हणजे क्रमवार जेवढ्या येतील तेवढ्या. आणि आता इथे घेऊत आपण 32 आणि 33 या संख्या घेतलेल्या. तुम्ही यापेक्षा दुसऱ्या वेगळ्याही काढू शकता. 5 जोड्या म्हटलेल्या होत्या समूळ संख्याच्या. 5 जोड्या लिहा. आता पुढचा प्रश्न पाहू आपण. मूळ संख्यांपैकी प्रश्न 5वा 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. तर 51 ते किती पर्यंतच्या लिहायच्यात आपल्याला? 100 पर्यंतच्या. आता इथं निरीक्षण करूत आपण. अगोदरच्या आपण संख्या लिहिलेल्या होत्या. 51 म्हणजे 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या म्हणजे 2चाच फरक येणाऱ्या संख्या लिहायच्यात. बघा इथे एक आहे 59 आणि 61 ही एक जोडी आहे. आणखी दुसरी कोणती आहे पहा? 71 आणि 73. तर या दोन जोड्या आपल्याला 100 पर्यंत मिळतात. थोडा प्रश्न तुमचा खालीवरील झालेला आहे, कारण चौथा प्रश्न तो 5वा प्रश्न लिहिण्यात आलेला आहे. तुम्ही लक्ष देऊन पहा. प्रश्न 6वा मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? बघा कोणत्या म्हटलेलं आहे. कोणत्या म्हणजे
जास्त असतील असं कोड्यात टाकण्यासारखा प्रश्न तुम्हाला दिलेले. मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की कोणती संख्या आहे, फक्त एक ही अशी संख्या आहे की ती सम आहे आणि मूळ आहे. म्हणजे कोणती आहे ती? 2. 2 ही संख्या मूळ व समही आहे. पुढचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.